चला तर आज आपण मेथीची भाजी कशी बनवायची ते पाहूया। तर तेल गरम करून त्याच्यामध्ये लसूण कापलेला आणि मिरची टाकायची आहे आणि पहिल्यांदा मिरची आणि लसूण परतून घ्यायचं आहे। एक जुडी मी मेथीची घेतली आहे, निवडून घेतली आहे। त्याच्यानंतर 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि धुताना नेहमी पाण्यात टाकूनच धुवायची, नळाखाली डायरेक्ट धुवायची नाही आहे। आता ही मेथी याच्यामध्ये टाकून घ्यायची तव्यामध्ये, वरून झाकण ठेवायचं 2 ते 3 मिनटं, म्हणजे मेथी खाली बसते। आता झाकण काढून परत आपल्याला ही मेथी मिक्स करून घ्यायची आहे। चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि परत एकदा मिक्स करायचं आहे आणि परत झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनटं भाजी शिजून द्यायची आहे। तर 10 मिनटानंतर आपली भाजी शिजलेली आहे। आता याच्यामध्ये वरून शेंगदाण्याचा जाडसर कूट टाकायचा आहे 2 ते 3 चमचे, किंवा ओलं खोबरं, किंवा ज्यांना काहीच आवडत नसेल तर अशीच बनवा। आता परत 5 मिनटं आपल्याला शिजवून द्यायची आहे भाजी। जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते थोडंसं आटवून द्यायचं आहे आणि लोखंडाच्या कढईत किंवा तव्यात भाजी बनवत असाल तर लगेच भाजी काढून घ्यायची, खूप छान भाजी बनते, नक्की बनवून